जो एक सामना पाहणार आहोत आजच्या स्पर्धेतील 4 षटकांचा सामना असणार आहे. मग थोडासा आवाज द्या ना, कडक करा आवाज, थोडासा आवाज खूप कमी होतोय. आलो चेक, आलो आलो चेक, आलो 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 चेक, आलो आलो. थँक्यू. तर विनंती करतो दोन्ही संघाला की आपण सामना सुरू करा. आपण पाहता ती स्पर्धा आमदार चषक 2016. सम्माननीय प्रभाकर पाटिल कसरकन ये भी तशरीफ ला चुके हैं. स्वागत है आपका. निश्चित संदीप, इसी मैदान के ऊपर 2500 लोग, इस मैदान के ऊपर तकरीबन 2500 लोग इस मैदान के ऊपर यूट्यूब के माध्यम से मुकाबले देख रहे हैं. ये देखिए कितनी बड़ी उपलब्धि मैदान के ऊपर. ये देखिए माहिर बिल्डर्स और डेवलपर्स की ऐड, और ये देखिए माहिर बिल्डर की ऐड हम देख पा रहे हैं इस स्क्रीन के ऊपर. गुजारिश करते दोनों टीम के कप्तान से मुकाबला आगाज कीजिए. प्रेमनाथ टीम ने टॉस जीतकर फील्ड करने का फैसला कर बल्लेबाज के लिए खिड़ुकपारा टीम को यहां पर मौका दिया. पहले मुकाबले की बात करेंगे तो पहले मुकाबले में खिड़ुकपारा टीम ने बल्लेबाजी कर मुकाबला जीता था, और मुरबी टीम ने भी बल्लेबाजी कर मुकाबला जीता था. तो मुरबी टीम ने टॉस जीतकर किया हुआ फैसला क्या सही साबित होगा या गलत साबित होगा, सुनते हैं इस पहले पारी के लिए फिर एक बार संदीप पाटिल की जुबानी. बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद मचिंद्र. इस बीच हमारे मंच के ऊपर केशियन ट्रॉफी के अध्यक्ष आदरणीय वासुदेव पाटिल भी यहाँ पर तशरीफ ला चुके हैं. निश्चित उन्होंने भी फरमाया है कि जरूर हमारी भी ट्रॉफी होगी, केशियन ट्रॉफी का आगाज जरूर करेंगे, लेकिन जो एग्जाम है एसएससी की एग्जाम है उसके बाद निश्चित उस केशियन ट्रॉफी का आगाज होगा. तो स्वागत है वासुदेव पाटिल आपका इस मंच के ऊपर. और दूसरे हमारे आदरणीय नितिन पाटिल पापड़ीता पाड़ा, वो भी यहाँ पर हमारे मंच के ऊपर तशरीफ ला चुके हैं. कई ऐसे मान्यवर है इस मंच के ऊपर जिन इस टूर्नामेंट का आंखों देखा हाल देख रहे हैं, बेहतरीन मुकाबले का यहाँ पर मजा ले रहे हैं. काफी एक शानदार आयोजन इस मैदान के अंदर हम देख रहे हैं. काफी खूबसूरत प्रयास यहाँ पर किया गया है. लेकिन मैदान के अंदर अब मचिंद्र पाटिल मुकाबला चल रहा है मुरबी विपक्ष खिड़ुकपाड़ा. तो मुकाबला 4 ओवर का है. मुरबी टीम ने यहाँ पर टॉस जीता और टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का फैसला किया है. जिन्हें पहले बल्लेबाजी करने का मौका मिला था पहले मैच में जो घरकुल टीम के खिलाफ खेली थी, तो अब निश्चित एक अच्छा टारगेट उन्होंने बनाया था. इस मैदान के अंदर 60 रनों का टारगेट बनाया था, लेकिन 44 के अंदर रोकने में कामयाब हो चुकी थी इस वक्त मुरबी टीम. लेकिन देखिए काउंटडाउन शुरू हो चुका है अगेन, और यहां से देखा जाए तो इस बीच काफी अच्छी विकेट कीपिंग बंटी ठाकुर का यहां पर अब आगमन हो चुका है इस मैदान के अंदर. तो इस बीच हमारे मंच के ऊपर यहां पर मंच के ऊपर नगर पालिका के बांधकाम सभापति आदरणीय मनोहर म्हात्रे साहब इनका सम्मान करेंगे. ओवा के रईस पटेल साहब से गुजारिश करते हैं कि मनोहर शेठ म्हात्रे का आप यथोचित सम्मान कीजिए. काफी बड़ी हस्ती है दोस्तों, भारतीय जनता पार्टी के सक्षम नेता जिन्हें हम कहते हैं, वह आदरणीय मनोहर शेठ म्हात्रे इस मंच के ऊपर जिनका सम्मान हो चुका है रईस शेठ पटेल के हाथों से. तो देखना यहां से अब विकी पाटिल जिनकी ओर से पहला ओवर फेंका जा रहा है, और ये गेंद अच्छी गेंद, खूबसूरत डिलीवरी दादा भुईर, और दूसरी तरफ बल्लेबाज हम देख रहे हैं भावेश. यही खिड़ुकपारा टीम है जिन्होंने पेट टीम के खिलाफ पहले बल्लेबाजी करके दूसरे मुकाबले में 48 रन बनाए थे. 49 रनों का लक्ष्य रखा था, लेकिन सबसे बड़ी मजबूत टीम जिनका काफी बेहतरीन फॉर्म था वो आरसीसी पेट टीम को इसी मैदान के अंदर 42 रनों के अंदर रोकने का प्रयास किया था और मुकाबले को अपने आगोश में किया था इसी खिड़ुकपारा टीम ने. और वही खिड़ुकपारा टीम अब फिर से एक बार दूसरी मर्तबा बल्लेबाजी का मुजाहरा कर रही है, लेकिन उनके सामने अब कड़ी चुनौती होगी. वो चुनौती है मुरबी टीम की. तो मुरबी टीम के भी कई समर्थक यहाँ पर आए हैं, और यहां से हमारे आदरणीय शंकर शेठ ठाकुर यदि यहां पर आए हैं तो उनसे गुजारिश है कि आइए मंच के ऊपर. और हमारे राम शेठ ठाकुर, अशोक बुआ पाटिल, नरेश ठाकुर, ऐसे कई मान्यवर, बालाराम पाटिल, ऐसे कई मान्यवर यहां पर आए. सभी का हम स्वागत करते हैं. और हमारे केशव करावकर, उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं, स्वागत करते हैं.
तो देखा जाए तो विकी पाटिल को मिली पहली सफलता इस ओवर में भावेश के रूप में, जिन्होंने बैकफुट का इस्तेमाल किया था, लेकिन गेंद यहां पर बीट हुए। और जब आप आगे निकलते हैं और ऐसे में बीट होते हैं तो निश्चित रूप में यहां पर विकेट कीपर अपना काम तमाम करता है। ऐसे में देखा जाए तो विकी पाटिल को मिली पहली सफलता। टीम का टोटल देखा जाए तो इस समय 3 के ऊपर यहां से दिखाई दे रहा है खिड़ुकपाड़ा के। तो हमारे साथ ही समालोचक मित्र कुणाल दाते और काका महात्रे का भी यहाँ पर आगमन हो चुका है। जलपान के बाद उनका भी स्वागत। और स्कोरर हमारे शांताराम जाधव। काफी खुश है शांताराम जाधव, क्योंकि ओवा के हमने आज फाइनल मारे हैं, खारगर में टूर्नामेंट हुई थी उसमें, लेकिन इस बीच उठाने की कोशिश गेंद जा रही है शॉट लॉन्ग आउट की तरफ, लेकिन अच्छी फील्डिंग गुड्डू वहां पर मौजूद। इसी के साथ एक ही रन और इसी 1 रनों के साथ ओवर की समाप्ति, किफायती ओवर की समाप्ति की है गेंदबाज विकी पाटिल ने, जिन्होंने पहला और फेंका और पहले ओवर में 4 रन देकर एक सफलता प्राप्त की। लेकिन अभी भी 3 ओवर का खेल शेष है, लेकिन आने वाले 3 ओवर में क्या होगा इस मैदान के अंदर, इस क्रिकेट के कुरुक्षेत्र में क्या होगा, इसका को देखा हल जानने के लिए चलते हैं हमारे साथी समालोचक मित्र काका महात्रे के पास। हॅलो, धन्यवाद संदीपजी। तर या ठिकाणी बघते दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय। प्रेमनाथ एडून बुरबी एक अतिशय नावाजलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय। तर खिडुकपाडा या 2 संघामध्ये प्रेमनाथ एडून बुरबी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि खिडुकपाडा संघाला प्रथम फलसाठी आमंत्रित केले। 4 षटकांचा सामना पाहायला मिळतोय। पहिले षटक पॉवर प्लेतून समाप्त झाले, त्यामुळे क्षेत्ररक्षण या ठिकाणी विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि यावी तर यावी गोलंदाजीमध्ये बदल होतोय। नवीन षटक घेऊन गोलंदाज नरेश भोयर। यावी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा केला होता। बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेण्याचा प्रयत्न केला होता, बॅट चेंडूचा संपर्क घेत नाहीये। ओव्हरथ्रो या ठिकाणी होते, मात्र लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आपण पाहायला मिळतोय, ज्याने हा चेंडू पकडतोय। लेग बायचा इशारा पंचांचा येतोय आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे येते, ती यावी 5 धावा। सलामी जोडी या ठिकाणी पाहिली होती भावेश आणि दादा भोईर या ठिकाणी मैदानामध्ये, मात्र भावेश बाद झाल्यानंतर उमेश मैदानावर पाहायला मिळतंय। आणि हा चेंडू मात्र यावी जातोय, निश्चितच सीमापार होतोय। 4 धावांसाठी अतिशय सुरेख असा चौकार, आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत बदल होतोय। एकूण धावसंख्या येते ती यावी 9च्या घरामध्ये। पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय या ठिकाणी आमचे पंच संजय सावंत साहेब आणि त्याचबरोबर आमचे दुसरे पंच आमच्या तळोजातले अब्दुल रहमान चाचा आपण पाहायला मिळतंय, की ज्यांचं अतिशय सुरेख योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। चेंडू काय हरवलाय, मगाशी आपण पाहिलं होतं सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहिलं होतं। एकतर्फी सामना समाप्त झाला होता। भारत राईस मिलचे मुजब्बीन पटेल साहेब यांचं या ठिकाणी आहे, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया आमदार चषक 2016 मध्ये। तर वय मैदानाकडे यावी गोलंदाज नरेश भोईर तैयार। विकी यांनी पहिले षटक फेकलं होतं, या षटकामध्ये त्यांनी तब्बल 4 धावा दिल्या आणि एक फलंदाज त्यांनी बाद केला होता। यावीचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्डच्या दिशेने, मात्र एका धावेसाठी 1 मिनिटे ती संघाला 22चा इशारा पंचांचा आणि एका धावेने डबल अंकात म्हणजे दुरी अंकात जाऊन पोहोचते। ती धावसंख्या यावी आपल्या पायामध्ये खिडुकपाडा संघाची 1 गडी बाद धावा। भावेश बाद झाला होता, आपण पाहिलं होतं, ज्याने तब्बल 2 धावांचे योगदान दिलं होतं, मात्र त्या ठिकाणी दादा भोईर एक उंच पासचा फलंदाज आपल्या पाहायला मिळतो। या दरम्यान हा चेंडू आणि अंता मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला। चेंडू आपण पाहताय स्क्वेअर लेगच्या दिशेने, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय। ओमकार पाटील चेंडू फेकतोय, यष्टीच्या वेध या ठिकाणी घेतला गेला, मात्र फलंदाज आहे ठिकाणी आपण जर पाहिला तर सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये 2 धावांचे योगदान मिळवते। 2 धाव मिळतात त्या फलंदाज उमेशाची वैयक्तिक धावसंख्या 2 पुढे सरकते, धावसंख्या 3, संघाची धावसंख्या 12। दुसरे षटक मार्गस्थ मैदानात पाहायला मिळतंय। यावी उमेश तैयार। उमेशसाठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिलं तर यष्टीच्या बरोबर पाठीमागे शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गरी, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, लॉंग ऑफ। हा चेंडू अक्रॉस द लाईन आपण पाहिलं, चेंडू आणि बॅटचा संपर्क आणि या ठिकाणी मात्र यष्टीवर चेंडू आढळतोय आणि फलंदाज मात्र या ठिकाणी पाहिलं तर निश्चितच दादा यावी मैदानातून पाहतोय। याला म्हणतात क्रिकेट मधली आत्महत्या। फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि हा दुसरा धक्का बसतोय तो खिडुकपाडा संघाला। 2 गडी बाद, धावसंख्या धावपगार येते ती 12 धावा आपल्याला पाहायला मिळते। यावेळी फलंदाज ज्याचं अतिशय उंच पदाचे दादा भोईर यावेळी मैदानातून बाद झाले होते। आपण पाहतात त्यांनी वैयक्तिक आमचे गुणरेखक शांताराम जाधव
सांगतात की 6 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान दिलं होतं. तो फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झाला आणि पुन्हा एकदा किडुकपाडा संघ थोडासा बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना आपण पाहायला मिळतोय आणि या 4 षटकांमध्ये जवळपास 24 चेंडूंचा सामना या ठिकाणी पाहायला मिळत असताना आज अनेक आमचे मान्यवर या ठिकाणी आले होते. सन्माननीय प्रशांत दादा ठाकूर साहेब आले होते. पनवेल रायगडचे जे एक भाग्य विधाते आपण पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्यांच्यासोबत वाय.टी. देशमुख साहेब होते. तर मोहम्मद हुसेन साहेब महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोग चेअरमन या ठिकाणी आले होते. त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत केलं होतं. अतिशय प्रचंड संख्येने प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या समोर आपण पाहिलं त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला गेला. तर 2 धावांची पेनल्टी आपल्याला मिळाली. ओमकार आपण निश्चितच घ्यायचं आहे मोरबी संघाला, कारण आपण वेळेचं बंधन 4 षटकांचा सामना आहे. 20 मिनिटं जाऊ दे आपला असेल. मग अशी आपला 2 धावांची पेनल्टी होती. आपलं काही बिघडलं नव्हतं कारण धावसंख्या अतिशय मोठी होती आपली, परंतु आपण याचा निर्णय निश्चित घ्यायचा आहे. वेळेचं बंधन आपण पाळा ही आपल्या नम्र विनंती. वळूया मैदानाकडे पुन्हा एकदा. या ठिकाणी नवीन फलंदाज येतोय. फलंदाज राहुल ओलवेकर नाश्ता केला, मात्र उमेश या चेंडू बॅटच्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न करत होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. मात्र आपण पाहिलात पंचांनी या ठिकाणी दर्शवला चेंडू खराब आहे. 1 मिनिटे दिस संघाला आणि माफ करा पुन्हा एकदा पंचांनी आपला निर्णय या ठिकाणी बदललाय, कारण शरीरात स्पर्श केला होता चेंडूला आणि अशा प्रकारे कोणती धाव नाहीये. 12 धावा धावफलकावर. हा चेंडू आताचा चेंडू मात्र आपण पाहता मिडविकेट सीमारेषा पलीकडे अतिशय जबरदस्त शानदार षटकार. 6 धावांसाठी अचूक टायमिंग होतं. या ताकदीच्या जोरावर मनगटी ताकदीचा वापर केला फलंदाज उमेशने आणि या चेंडूला षटकाराची शिक्षा दिली गेली होती मिडविकेट सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत बदल होतोय. यावेळी खिडूकपाडा संघातून पोहोचतोय 18च्या घरामध्ये. 2 गडी बाद. फलंदाज बाजूल्यानंतर मात्र उमेश एका बाजूने किल्ला लढतोय, कारण एक बुडती नौका पैल करण्यासाठी एखाद्या नागफेची नावाडीची गरज आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी निश्चित खिडूकपाडा संघाचा फलंदाज चांगला प्रयत्न करत असताना गोलंदाज आपल्या बॉलिंग वर्कवर यावी. बंटी ठाकूर हा चेंडू राऊंड विकेट मारा केला होता. यावेळीचा चेंडू आपण पाहिला होता पुन्हा एकदा निश्चितच गेला होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 33 चेंडूवर येतीपर्यंत 1 धावेचं योगदान येते. ती धावफलकावर पुन्हा एकदा धाव पुढे सरकते. धावा या ठिकाणी आल्या त्या 19 धावा 2 गडी बाद. उंचवरचा फलंदाज आपण पाहतो राहुल उलेकर खेळण्यासाठी सज्ज आहे. राहुलसाठी क्षेत्ररक्षक रचना 5 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला आपण पाहायला मिळतात. मात्र राऊंड विकेट मारा बंटी ठाकूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू रिव्हर्सिप खेळण्यासाठी प्रयत्न केला होता. चेंडूला भिरकावून दिलाय. निश्चित थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे यावी. पंचांची प्रतीक्षा आपण करतोय. शानदार चौकार 4 धावांसाठी. 4 धावा मिळतात त्या राहुल उलेकर. एक उंच प्रसा 67 पाण्याचा फलंदाज ज्याने या चौकाने आपलं खातं उघडलंय. रिव्हर्सिपचा फटका होता 4 धावांसाठी आणि या 4 धावांच्या मदतीने खिडूकपाडा संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकली. ती 2 गडी बाद 23 धावा. 30 षटक मार्गस्थ आहे. बंटी ठाकूर जो आपण गोलंदाज पाहताय. मोरबी संघ एक नावाजलेला संघ. नुकतीच खोपोलीच्या मैदानावर झालेल्या क्रिकेट स्पर्धेचं उपविजेतं पारितोषिक या संघाने पटकावलं होतं. तो हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऑस्ट्रेलियन वृत्तीचा संघ म्हणजे ज्याचं आपण नेहमी आम्ही वर्णन करतो आमचे समालोचक. धाव चेंडू वाईट चेंडूचा इशारा येतोय. 1 धावेने पुन्हा एकदा बदलतोय, कारण ऑस्ट्रेलियन संघ ज्या पद्धतीने खेळतो त्या पद्धतीने मोरबी संघाचा आपण नेहमी या ठिकाणी खेळ पाहायला मिळतो. कारण एखादी पराभूत झालेला सामना देखील जिंकण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि याचं श्रेय जातं निश्चितच सलामीला येणारा ओमकार. अतिशय एक जबरदस्त फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान बंटी ठाकूर पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळी मात्र आपण पाहिला उजव्या यष्टीच्या दिशेने चेंडू टप्पा पडल्यानंतर आला होता. चेंडू बाहेर निघाला होता. फलंदाजच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडूला उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक आता आपण पाहिला तर 24 धावा आणि हा चेंडू आता मात्र आपण पाहिला चेंडूला मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय. खाणखाणी षटकार 6 धावांसाठी. 6 धावा मिळतात त्या संघाला आणि या 6 धावांचा अतिशय मोठा षटकार बेगा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय राहुल उलकेच्या बॅटमधून. राहुल उलकेची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली, ज्याने 3 चेंडूचा सामना केला होता. 1 चौकार आणि षटकाच्या मध्ये तब्बल 10 धावांचे योगदान दिलं आणि एकूण धावसंख्या धावफलक आपल्याला पाहायला मिळते तेव्हा 3 षटकांचा खेळ समजला. धावसंख्या प्रति षटक 10च्या सहजने 30 धावा. तर या दरम्यान पुढचा सामना आपण पाहणार आहोत. पुढचा सामना निश्चित वेळेचं बंधन आपण पाळायचंय. पुढचा सामना आपण होत आहे पुन्हा एकदा एक मोठा सामना आपल्याला मिळेल. विश्वास पाटील यांच्या शिवशक्ती खारघर आणि बाग तोजा या 2 संघामध्ये. एकीकडे उस्मान पटेल, एकीकडे विश्वास पाटील अशी या जोडी या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय चांगले फलंदाज असलेले हे दोन्ही संघ या ठिकाणी एक मोठा सामना आपल्याला पाहिलेला का घरच्या मैदानावर बाग तोजा संघ खेळतो. पुन्हा एकदा विनंती आहे शिवशक्ती खारघर संघाचा फलंदाज आणि नायक संघनायक आणि बाग तोजा संघाचा संघनायक यांना विनंती आहे की आपण तरी आमच्या अतिथी कशाशी संपर्क साधा नाणेफेकीसाठी. षटक होतं गोलंदाजाचं आपण पाहिलं होतं. यावेळी बंटी ठाकूर यांनी या षटकामध्ये तब्बल 12 धावांचं योगदान दिलं होतं. अंतिम षटक
18 धावांचं योगदान दिलं होतं. यावेळी मात्र चेंडू यॉर्कर पैसा होता. फलंदाज फ्रंट फूट गेला, चेंडूला खेळून गेला कव्हर क्षेत्रामध्ये. यावेळी ओव्हर थ्रो होते. आपण पाहिलं गोलंदाज थोड्याशा बाजूला चेंडू आला होता आणि तोपर्यंत 1 धाव मिळते फलंदाजाला. 1 धाव मिळते फलंदाज आपण पाहताय उमेश याला. उमेशच्या धावसंख्येत 1 ने बदल होतोय. संघाची धावसंख्या धावपलकडे येते 31. या धावसंख्येवर 2 गडी बाद. शेवटचे षटक म्हणजे ज्याला आम्ही नेहमी म्हणतो डू ऑर डाय, जिंका तो आता मराव षटक असं पाहायला मिळतं. आणि या षटकामध्ये गोलंदाज यावी महेश दळवी. हा चेंडू आता मात्र आपण पाहिला होता. चेंडू निश्चितच खेळण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी फलंदाज बाद होतोय आणि एक तडाखबंद फलंदाज ज्याला आपण पाहिलं होतं राहुल उलेकर यांनी तब्बल 4 चेंडूमध्ये षटकाच्या आणि चौकारच्या मध्ये 10 धावांचं योगदान दिलं होतं. तो फलंदाज मात्र बाद होतोय. फलंदाज क्रॉसिंग होणं आवश्यक आहे, याची आपण निश्चितच या ठिकाणी नोंद करा. तर गोलंदाज महेश दळवी याला मिळालं पहिलं यश. आपल्याला पाहिलं महेश दळवी एक प्रेमनाथ इलवान मुरबी संघाचा एक जबरदस्त गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय अनेक सामन्यामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. थोडस या वर्षाचा जर आपण विचार करतो महेश दळवी थोडासा बॅकफुटर होता, मात्र या सामन्यातून त्याला निश्चित उभारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानात येतोय यावेळी अल्पेश. एकूण धावसंख्या आतापर्यंत 3 गडी बाद. धावा आल्या त्या 31 धावा. चेंडू बाकी आहेत या षटकातले, अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. या दरम्यान राऊंड विकेट ओव्हर द विकेट मारा केला होता. या चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडू संपर्यंत उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय. निदान चेंडू सांगता होते. नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय शिवशक्ती खारघर संघ आणि बागतोळा संघ आपण वेळ ठेवू नका, लगेच संपर्क साधायचा आहे. शिवशक्ती खारघर आणि बागतोळा नाणेफेकीसाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. पुढचा चेंडू आता चेंडू मात्र यावी पूल केलाय. चेंडू डीप एंड विकेट सीमारेषेकडे भयंकर षटकार 6 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय उंच प्रसा हा चेंडू आपण पाहताय सीमारेषेकडे जातोय आणि या अखेरच्या क्षणामध्ये जर आपण पाहिला निश्चित चांगली फलंदाजी पाहायला मिळते. ती या ठिकाणी निश्चितच खिडूकपाडा संघाचा फलंदाज आपण पाहताय अल्पेश, जो नवीन आलेला फलंदाज. 6 धावांचे योगदान मिळते आणि या 6 धावांच्या मदतीने खिडूकपाडा संघाची धावसंख्या सरकते पुढे 3 गडी बाद 37 धावा. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा शिवशक्ती खारघर संघाच्या संघनायकाला विनंती आपण संपर्क साधायचा आहे, कारण आपण पाहताय या ठिकाणी बागतोळ संघाचे संघनायक उपस्थित आहेत. शिवशक्ती खारघर विश्वास पाटील, आपण कुठे असाल तरी संपर्क साधा. आताचा चेंडू यावेळी आपण पाहिला तर चेंडू जरा हवेमध्ये आपण पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडू येतोय जेव्हा वाडिश लॉंग क्षेत्राला हा झेल पकडला जातोय आणि याबरोबर 4था धक्का बसतोय तो खेडूकपाडा संघाचा. 37 धावा धावपलकर आपण 4 गडी बाद. अल्पेश मध्यातून बाद होतोय 6 धावसंख्येवर. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आपण पाहताय. शिवशक्ती खारघर संघाचे विश्वास पाटील आणि बागतोळ संघाचे नचू पटेल या ठिकाणी उपस्थित. त्या दोन्ही संघाच्या संघनायकांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देऊया. वळतोय फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये नवीन फलंदाज मारुती उलवेकर. हा चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर पंचांनी दर्शवले. हा चेंडू खराब आहे. पुन्हा एकदा खिडूकपाडा संघाच्या धावसंख्येत 1 ने बदल होते. धावसंख्या 4 गडी बाद. एकूण आपण पाहिल्यात 38 धावा धावपलकर पाहायला मिळतात. यावेळी अंतिम चेंडू बाकी. गोलंदाज महेश दळवी. महेश दळवी यावेळी छोट्या रमणी गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू आणि यावेळी मात्र आपण पाहिलं बॅटची निश्चितच कार्ड या ठिकाणी पाहायला मिळते. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. 5वा धक्का बसतोय शेवटच्या चेंडूवर. खेळाचं पहिलं सत्र समाप्त होतोय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या सत्रात धावपलकर खिडूकपाडा संघाच्या 38 धावा 39 धावांचं लक्ष ठेवलंय. 39 धावा 4 षटकाचा आपण विचार केला तर प्रति षटक 9.75 धावांची गरज सामना जिंकायला. आणि या ठिकाणी नाणेफेक संपन्न होते. पाहूया दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. षटक होतं गोलंदाज महेश दळवीचं. महेश दळवी यांनी ही षटक फेकलं. त्या षटकात त्यांनी तब्बल 8 धावा दिल्या आणि 3 फलंदाज बाद केले. ती चांगली कामगिरी केली होती. तर या ठिकाणी आमचे समालोचक आपण पाहतोय मच्छिंद्र पाटील रोहिंजण मैदानाकडे रवाना झालेले आहेत आणि सन्माननीय केसरीदादा पाटील साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक संपन्न होते. तो बहुत बहुत शुक्रिया काका. चलते दोस्तों घमासान युद्ध की तरफ दोस्तों दिल थाम कर बैठे जबरदस्त मुकाबला देख पाएंगे. तलोजा बनाम शिवशक्ति खारघर के बीच में हमारे केसी दादा पाटिल और रईस शेठ पटेल हमारे साथ जुड़ चुके. केसी दादा पाटिल से यहाँ पर हम बिल्कुल सवाल करेंगे. केसी दादा पाटिल आप बड़े करते हैं, बहुत बड़े सांस्कृतिक क्रीड़ा क्षेत्र में काफी आपको चाहते हैं, तो इस प्रतियोगिता के बारे में आप क्या कहेंगे? ये प्रतियोगिता पूरे विश्व की 3 लाख लोग रोज यूट्यूब के ऊपर इस प्रतियोगिता के बारे में, तो आप इस प्रतियोगिता के बारे में बहुत बहुत शुक्रिया आप सभी का. हेलो, पहले तो मैं सन्मान ताहिर जी का
ये बहुत अच्छा क्रिकेट का आयोजन यहाँ पे रखा है। और दूसरी बात ये कि नहीं बल्कि पूरे थाना और रायगढ़ से सभी लोग यहाँ पे आके इतना अच्छा आयोजन यहाँ पे देखते और उसको सलाम है मेरे को। और दूसरी बात यह है कि यहाँ के जितने भी क्रिकेटर हैं चाहे चाहे शहरी हो, उनको यहाँ पे लाके लोग देखते कि ये क्रिकेटर बाबा बहुत अच्छा प्लेयर है और वो घर पे जाके बोलते कि इसलिए इतना रन बनाया। और वो टीवी पे जो देखते, कल भी मैं टीवी पे देख रहा था तो इतना अच्छा प्रक्षेपण चालू था कि कहीं पे रुकावट नहीं, कुछ नहीं। और तहे दिल से मैं दोबारा पटेल साहब से शुक्रिया अदा करूंगा कि इतनी अच्छी खूबसूरत टूर्नामेंट यहाँ पे रखी है। बहुत बहुत शुक्रिया। किसी का आखिरी सवाल आपसे कहा जा रहा है कि यह प्रतियोगिता विश्व कप कहा जा रहा है इस प्रतियोगिता को, क्योंकि ड्रेस कोड इस माध्यम से इंटरनेशनल क्वालिटी हम देख पा रहे हैं। क्या इस बात से सहमत है कि यह प्रतियोगिता विश्व कप मानी जाती है ग्रामीण की? क्या कहेंगे इस मुकाबले के बारे में? टेनिस ये जो प्रतियोगिता है ये विश्व कप की ही प्रतियोगिता है। बहुत बहुत शुक्रिया। यहाँ पर चलेंगे टॉस के लिए। आप किशिता पाटिल आपसे गुजारिश करेंगे कि टॉस कीजिए। देखो दोस्तों, दिल थाम के बैठे सबसे बड़ा मुकाबला ये मैदान में आपको एक बार बिल्कुल कहना चाहूंगा। यहाँ पर हेड कॉल किया नच्चू ने, तो यहाँ पर है तलोजा टीम ने टॉस जीता है। नच्चू क्या डिसाइड करेंगे? फील्डिंग। नच्चू फील्डिंग आपने तय की। आपके सामने सबसे बड़ा खूंखार शिकारी है यहाँ पर विश्वास पाटिल। विश्वास को क्या रोक पाएंगे? यदि विश्वास को रोक नहीं पाओगे तो मैदान आपको छोड़ना पड़ सकता है। क्या कहेंगे यहाँ पर? विश्वास को रोकने के लिए किस ब्रह्मास्त्र का आप इस्तेमाल करना चाहेंगे यहाँ पर? हमारी गेंदबाजी थोड़े अच्छे है, डॉक्टर और इदरीस डॉक्टर और आजर की काफी अच्छी गेंदबाजी घरेलू मैदान के हिसाब से, और चेस करने में हमारे पास भी उस्मान जैसा बैटर है, इसलिए मैंने टॉस जीत के फील्डिंग करने का। यस उस्मान, आखिरी नच्चू आपके लिए आखिरी सवाल। नच्चू ने कहा कि हमारे साथ गेंदबाज अच्छे हैं और हम इस गेंदबाज के तौर पर उन्होंने नाम किया अजहर बड़े का नाम लिया और उन्होंने नाम लिया डॉक्टर इदरीस का। एक आखिरी सवाल होगा आपके लिए। यहाँ पर मुकाबला यहाँ पर जारी है। ये मैदान आपके लिए रास नहीं है, दर्शकों का दबाव क्या आपके लिए यहाँ पर बड़ा बनता है? क्या कहेंगे आप दबाव के बारे में? दर्शकों का दबाव बड़ा नहीं बनता, इंशाल्लाह जीतेंगे जरूर कभी। बहुत बहुत शुक्रिया आपको। विश्वास, आखिरी सवाल आपसे करेंगे क्योंकि हमारे पास समय काफी कम है, मुकाबला जारी हो चुका है। विश्वास, एक ही सवाल रहेगा। जब इस मैदान के ऊपर तलोजा खेलते हैं, तलोजा के दर्शकों को चीखे की वजह से यहाँ पर दबाव में आई थी ओवा टीम, क्या आप भी दबाव में आ सकते हो? क्या कहेंगे? दबाव में नहीं आ सकते। यस, निश्चित कहा आपने, दबाव पर नहीं आएंगे। बहुत बहुत शुक्रिया विश्वास, अच्छा खेल कीजिए, मुकाबले का मजा लीजिए यहाँ पर। तो चलेंगे दोस्तों ओ टू कॉमेडी बॉक्स कुणाल दाते। धन्यवाद मच्छिंद्र। इथे मात्र एक चांगला ब्रँडेड फटका, चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार। 6 धावाने संघाच्या खात्यात भर, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 7 धावांवर। आपण पाहतो प्रेमनाथ मुर्वे विरुद्ध खेडूकपाडा या संघाच्या दरम्यान ही लढत आहे। दुसऱ्या फेरीतला हा सामना, पहिला सामना आपल्या समोर रंगतोय आणि जरूर प्रेमनाथ मुर्वे संघाच्या समोर टार्गेट इथे ठेवण्यात आलंय। 39 धावांचं या 4 षटकांच्या सामन्यामध्ये गोलंदाज येतोय पुन्हा एकदा दादा, समोर फलंदाज आहे नरेश भोईर। चांगला फटका नरेशाच्या बॅट मधून, चेंडू जातो डिपिश पॉइंटला सीमारेषा पलीकडे, बॅक टू बॅक षटकार आणि त्यानंतर मात्र चौकार। ही इज ऑन फायर, सुरेख फटकेबाजी, क्रिकेट मधल्या नजाकत भऱ्या फटक्याची आतिषबाजी इथे पाहायला मिळते। आपण पाहिलं होतं या अगोदरच्या चेंडूवर षटकार आणि आता मात्र चौकार। तर या सामन्यामध्ये कुठलाही संघ जिंकला त्याने इथेच उपस्थित राहायचंय, कारण यानंतर आपल्याला मॅच खेळवायची आहे। आज एका संघाला इथे बढोतरी जरूर मिळेल, सुपर 4 मध्ये जाण्यासाठी ती लढत असेल याची नोंद घ्या। सुरेख फटकेबाजी इथे पाहायला मिळते, फलंदाज नरेश भोईर याची चांगलं क्रिकेट नरेश भोईरच्या माध्यमातून। आता फुलर लेनचा चेंडू होता, त्याला ड्राईव्ह केला, दिशा दिली वाडिश लॉंग ऑनला, चेंडू वन बाउन्स सीमारेखा बार, अनादर चौकार। सुरेख फटकेबाजी इथे पाहायला मिळते फलंदाजच्या माध्यमातून। पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावांवर। चांगलं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतंय। 15 धावसंख्या फलकावर लागली आणि 15 नोव्हेंबरलाच पहिला सामना सचिन रमेश तेंडुलकर खेळला होता पाकिस्तान कराची मध्ये 1989 साली। पहिली लढत त्याच्या माध्यमातून कराचीच्या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध खेळताना आपण पाहिलं होतं। पहिली टेस्ट खेळला होता सचिन रमेश तेंडुलकर। धावसंख्या 15, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, गोलंदाजी मार्कवर दादा भोईर, समोर फलंदाज नरेश। सुरेख फटकेबाजी करतोय नरेश भोईर,
आता मात्र बॅकफुटवर गेला होता, पॉइंटच्या वरतून मात्र लगवण्याचा फटका, परंतु इथे प्रयत्न फसतोय कारण चेंडूने जास्त उसळी घेतली होती. अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला होता चेंडूमध्ये. गुडलाईन स्पॉटवर चेंडू पडला आणि त्यानंतर मात्र उसळी घेऊन सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतला. चेंडू मात्र निर्धाव. चांगलं कमबॅक इथे करावं लागेल दादा भोईर याला, कारण षटक टाकतोय पहिलं. धावसंख्या आहे 15 आणि टार्गेट आहे 39. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. आता तर चांगलं टायमिंग, चेंडू सरळ कव्हरच्या दिशेने, वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. 4 रन. या क्रिकेटच्या फटक्यामध्ये जरूर नजाकत होती, ताकद होते, टायमिंग होतं, तिन्ही गोष्टीचा मिलाफ होता आणि त्यानंतर मात्र एक देखना फटका, क्रिकेटचा कॉपीबुक फटका, इनसाइड आउट फटका. 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या 19. आपण पाहिलं होतं चांगलं क्रिकेट खेळताना दिसतोय नरेश. आतापर्यंत जर विचार केला तर 18 धावांवर खेळतोय आणि बॉल खेळलाय 5. पहिल्या चेंडूचा सामना केला होता, जरूर एक रिस्की रन घेतली होती, चिक्की रन म्हटलं जातं. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान ओंकार पाटील याने स्वीप करण्याचा प्रयत्न झाला तो ओंकारच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर 5 चेंडूमध्ये स्वतःच्या खांद्यावर सूत्र घेतली आणि नरेश भोईर याची मात्र अफलातून फटकेबाजी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आहेत 19. तर दुसरं षटक टाकण्यासाठी आता मात्र एंड बदलला जातोय. आपण पाहतो मुख्य पंचांच्या भूमिकेत संजय सावंत, मॅन फ्रॉम कल्याण, आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत अब्दुल मामा, जे स्वतः इथले रहिवासी आहेत तळोजाचे. तर त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. माझ्याबरोबर गुणलेखक आहेत शांताराम जाधव आणि इथे मात्र जरूर मी म्हणेन अलिबागचे समालोचक काका मात्रे उपस्थित आहेत. या सर्वांच्या साथीने एक मोठी स्पर्धा आपल्या समोर. ताहिर पटेल आयोजक आहेत या स्पर्धेचे. आमदार चषक 2016चे आयोजन. 39 धावांचं टार्गेट इथे ठेवण्यात आलं. स्क्रीन मला वाटते 40 दाखवते. 39 टार्गेट सेट करायचं. आता तर चांगला फटका इथे पाहायला मिळतो. चेंडू चालला वाडिश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, खराब क्षेत्ररक्षण. सीमारेषा पलीकडे चौकार. पंचांचा इशारा. 4 धावा संघाच्या खात्यात भर. संघाची धावसंख्या 23 वर. 23 धावा इथे फलकावर लागतात. 17 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे असं कळवलं जात आहे. आपण मी म्हणेन जरूर एक मोठी मॅच इथे पाहायला मिळते. प्रेमनाथ मोरबी संघ एक मातब्बर संघ आहे रायगड टेनिस क्रिकेट जगतातला आणि एक ताकदवार संघ समोर खेळत असताना मात्र खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा गोलंदाज. आता तर जरूर सुरेख फटकेबाजी. चेंडू मात्र येतोय वाडिश लॉंगॉन आणि मिडविकेटच्या मधोमध. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय फलंदाज ओंकार. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचते. मित्रांनो जरूर आठवा 24 एप्रिल 1973चा दिवस. भारताचा भगवान, क्रिकेटचा भगवान सचिन रमेश तेंडुलकर यांचा वाढदिवस. धावसंख्या 24 आणि 24 वर्षे क्रिकेट खेळला 10 नंबरची जर्सी घालून भारतीय संघासाठी. संघ जाऊन पोहोचतोय 24 धावांवर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी. राहुल उलवेकर उंचीचा पुरेपूर फायदा घेताना. आता मात्र यष्ट्यांचा वेध घेतोय. गडी बाद होतोय नरेश भोईर. विकेटचं पतन. आपण पाहिलं होतं लेग स्टिकवर टाकला होता चेंडू. टप्पा पडल्यानंतर लगेचच लेग स्टिक वाकवली आणि इथे मात्र एलईडी ब्लिंक झाली. काल देखील मी तुम्हाला सांगितलं होतं पहिली एलईडी स्टंप जर कुठल्या स्पर्धेमध्ये वापरले असतील तर ती स्पर्धा होती बिग बॅश लीग 2012 आणि एलईडी स्टंप कोणी बनवले तर एलईडी स्टंप बनवले होते ब्रॉन टिकरमॅन. हा जो इंजिनियर होता हा साऊथ ऑस्ट्रेलियाचा इंजिनियर होता. याने मात्र तो स्टंप आणि ती एलईडी बेल्स बनवली होती. त्या एलईडीची किंमत होती US डॉलर 40,000 आणि आपल्या भारतीय चलनात जर मोजले तर 25 लाखाचा तो स्टंप आणि ती बेल्स होती. तर जरूर त्यांनी कळवलं होतं धोनीला देखील की जर तुम्ही वर्ल्ड कप जिंकला तर ती बेल्स आणि एलईडी आम्ही तुम्हाला गिफ्ट करू आणि धोनीला गिफ्ट देखील दिलं होतं 2011 मध्ये त्यांनी ज्यावेळेस ते पहिल्यांदा बनवलं होतं झिंक इंटरनॅशनल कंपनीने. तर गोलंदाज पुन्हा एकदा. आता मात्र बॅकफुटवर गेला होता. हलक्या हाताने सन्मान दिला. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. तोपर्यंत एक धाव मिळते राहुल उलेकरच्या विरुद्ध खेळताना. इथे मात्र फलंदाज जरूर सज्ज होतोय ओंकार, परंतु मॉन्टी इथे बंटी इथे ठाकूर एक धाव मात्र पूर्ण करताना दिसतोय. तर एक घातक फलंदाज रायगड टेनिस क्रिकेट जगतातला ओंकार. याला घनसोली ओपन क्रिकेटमध्ये देखील मी खेळताना पाहिलं. एक नावाजलेला खेळाडू. इथे मात्र बॅकफुटवर जाऊन हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न फसतोय. पंचाकडे अपील केली परंतु इथे मात्र पंच संजय सावंत यांचा इशारा येतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. संघाची धावसंख्या 25 जून 1983 पहिला वर्ल्ड कप. 25 जून 1932 पहिल्यांदा टेस्ट क्रिकेट खेळला होता भारत इंग्लंड विरुद्ध. तर धावसंख्या 25. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. समोर फलंदाज सज्ज होतोय ओंकार पाटील मॅन फ्रॉम मोरबी. आपण पाहतोय ओंकार देसाई SP संघाचा कर्णधार. हा ओंकार पाटील मोरबी संघाचा खेळाडू.
मोठा फटका इथे ओंकारच्या बॅट मधून चेंडू हिट्स इट्स आउट ऑफ द पार्क अनदर बिग हिट 6 तर धाव संख्या 31 वर जाऊन पोहोचते सुरेख फटकेबाजी इथे पाहायला मिळते फलंदाजच्या माध्यमातून 31 धावा फलकावर लागल्यात टार्गेट आहे 39 धावांचं येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत शांताराम जाधव मला कळवतात फक्त 8 धावांची आवश्यकता आहे टार्गेट कमी होत चाललंय आणि निश्चितच म्हणेन बॉल आणि जरूर रन मधलं जरूर युद्ध आपल्याला क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर कारण 12 चेंडू आहेत आणि 8 धावांची आवश्यकता काल मला वाटतं सुरेख किमया करून दाखवली होती शेवटच्या मॅच मध्ये पंकज कोपरकर यांनी 6 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता असताना मात्र रोखलं होतं खार्डी गावदेवी संघाला तर तशीच काहीची करामत करावी लागेल कुठल्या तरी गोलंदाजाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल चांगला खेळ ते दाखवावा लागेल तर संघाची धावसंख्या आहे 31 काका काय म्हणाल या खेळाच्या बाबतीत चांगलं क्रिकेट इथे जरूर खेळताना दिसत आहेत हे सर्व खेळाडू या ठिकाणी जर पाहिलं तर प्रेमनाथ मोरबी हा रायगड जिल्ह्यामध्ये जसं आपण सांगितलं ते एक नावाजलेला संघ आहे आणि खिडूकपडा संघ देखील तितकं ताकदीचा संघ होता पण त्यांच्या धावा थोड्याशा कमी ठरल्या या 4 षटकामध्ये साधारणतः 50 धावा असत्या तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं जरूर काका धावा थोड्याशा कमी होत्या पुन्हा एकदा गोलंदाज येतोय आता मात्र पुढे टाकला होता चेंडू स्लॉग मध्ये होता चेंडू चालला वाडिश लॉंग ऑनला तिथे क्षेत्ररक्षक तैनात मला वाटते पंच इशारा करतायत नो बॉलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 24व्या क्रमांकाचा नियम नो बॉल MH06 AN 3179 AS 3179 पंचांचा इशारा येतोय फ्री हिटचा इथे घोषित केला जातोय आयटनी गाडी काढायची आहे ज्या गाडीचा नंबर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलाय नो बॉलचा इशारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 24व्या क्रमांकाचा नियम पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना दिसेल भावेश उलवेकर आता मात्र रिव्हर्सलचा फटका चेंडू जातोय हिट्स आउट ऑफ द पार्क बिग हिट 6 आणि इथे मात्र सामना जिंकलाय प्रेमनाथ मोरबी संघाने पुढच्या फेरीत दाखल झालाय सन्माननीय रतन शेठ साहेब इथे उपस्थित झाले तर खोपोलीचे नगरसेवक त्यांचं आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय हमीद भाई पनवेल रशीद भाई आणि शाहिद भाई यांचं देखील आगमन होतंय त्यांचं देखील हार्दिक स्वागत मी करतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नरेश भोईर याच्या बॅट मधून 6 चेंडू मध्ये 18 धावांची खेळी आली आणि उत्कृष्ट गोलंदाज एका षटकामध्ये 8 धावा देऊन 3 गडी बाद केले महेश दळवी आपण व्यासपीठावर यायचंय महेश दळवी आणि नरेश भोईर आपल्याला सन्मानित केलं जाईल मॅन ऑफ द मॅच नरेश भोईर तर गोलंदाज महेश दळवी यानंतर मात्र जरूर समालोचन कक्षात बदल होतोय पुन्हा एकदा मोरबीचा बुलंद आवाज एक रायगडचा बुलंद आवाज तुमच्या समोर असेल संदीप पाटील मुरबीचे आहेत त्यांच्याच माध्यमातून इथे संधी आम्हाला मागच्या वर्षी या वर्षी देखील देण्यात आली त्यांचं हार्दिक स्वागत असेल त्यांच्याच बरोबर मॅन फ्रॉम रोहिंजन मच्छिंद्र पाटील यांचा एक सुरेख आवाज तुमच्या समोर असेल धन्यवाद तुर्तास रजा घेतो ओके धन्यवाद तो दर्शकों से मेरी गुजारिश है कि जब आते हैं आप तब अपनी गाड़ी सुरक्षित जगह के ऊपर पार्किंग कीजिए ताकि आपके आने से किसी